नामसंग कीर्तन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. मुखी विठ्ठलाचे नाम जाऊ देवाची ये द्वारी, चढे कीर्तनाचा रंग घडे आनंदवारी. कृष्ण हरी
सोवरी
अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी संसारी तैसे असावे संसार पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते आ
Ah
उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची किंवा प्राक्तनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठवून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दना शरण ऐसे असता भयकोन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सचिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वैकुंठवासी आम्हाला पितृतुल्य असलेले नारायणराव गोपाळराव सोळंके पाटील यांच्या या उत्तर क्रियेच्या निमित्ताने गोड जेवणाच्या निमित्ताने या ठिकाणी आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे। आमचे विठ्ठलराव सतीश बाप्पा यांचं आमच्यावर अत्यंत प्रेम आहे। तसं आम्ही अनेक गावाला विसरतो संत, खूप गावाला कथा होतात, खूप गावाला कीर्तन होतात, पण त्या गावाची नावं लक्षात राहत नाहीत। मला असं वाटतं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत गंगा मसल्याला कधी विसरणार नाही, असं या गंगा मसल्याचं आणि आमचं नातं आहे। ते का जुळलं माहीत नाही, जुळण्यासाठी सुद्धा काही कारणं असतात। काय असते बघा, जिथं नातं जुटत नाही समजून चला ही माणसं फक्त ओठावर प्रेम करणारी आहेत। ओठावर जी माणसं प्रेम करतात तिथं काही नातं जुटत नाही, पण जी माणसं पोटावर प्रेम करतात त्यांना मात्र आपण कधी विसरत नाही। आणि म्हणून गंगा मसल्याचं आणि आमचं नातं अत्यंत जवळचं आहे। त्यामध्ये या कुटुंबाचं आणि आमचं नातं तर फार जवळचं आहे।
मी फार विनोद करायचो महाराज भाऊचा. आम्ही बसलो त्या बैठकीत, हे मस्त विनोदाने मस्त गप्पा मारायचो आम्ही. मी म्हटलं होतं तुम्ही रुसले होते का, तुम्ही रुसले होते म्हटलं लग्नामध्ये, तुम्हाला कसं काय माहीत म्हटलं मला माहीत आहे, मी होतो तुमच्या लग्नात. तुम्ही अंगठीसाठी रुसले होते का नाही, हा म्हटले अंगठीसाठी रुसलो होतो. अशा पद्धतीने आम्ही अत्यंत खूप चांगल्या गप्पा मारायचो आणि या कुटुंबाचं नातं त्यांच्यामुळे जुटलं गेलं. महाराज, अनेक गावचं भाग्य वेगवेगळं असतं, पण या गावचं भाग्य फार वेगळं आहे. शेकडो वर्षापासून जगद्गुरू तुकोबाराय यांच्याकडून सेवा करून घेतात, हे गंगा मसल्याचं भाग्य आहे. मला असं वाटतं की यांच्या सेवेमध्ये जर कुठे त्रुटी असती तर आज तुम्हाला रथावर बसण्याचा मान भेटला नसता. ज्या मानासाठी माणसं तरसतात, एखाद्या वेळेला जरी रथाच्या पुढे किंवा रथावर बसण्याचा योग आला तर किती त्याचा महिमा असतो. तुम्हाला जगद्गुरू तुकोबारायांनी पदरात घेतलं, हे सगळ्यात मोठं भाग्य या गावचं, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं या गावचं, असं या कुटुंबाचं माझं अत्यंत जवळचं नातं आहे. म्हणून खरं म्हणजे आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे. आज मला कोण्याही परिस्थितीत गावात घरी जायचं आहे. माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, 4थं श्राद्ध आहे. 88 वर्षाचे होते. 84 वर्षाचे होईपर्यंत वारी केली संत पायी. वयाच्या 84 वर्षाचे होईपर्यंत पायी वारी केली, पायी वारी केली. आणि 88 वर्षाचे असताना दत्त जयंतीचा त्यांचा जन्म होता. आमची आजी आम्हाला म्हणायची की तुझा बाप दत्ताचा प्रसाद आहे. आम्ही म्हणत आहे काही बोलतोय तू, दत्ताचा प्रसाद आहे काही सांग. पण माझ्या वडिलाचा जन्मही दत्त जयंतीला होता आणि माझ्या वडिलाचं जाणंसुद्धा दत्त जयंतीला झालं. त्याच्यावरून आम्हाला असं वाटलं की खरंच एखाद्या वेळेला असेल प्रसाद. आणि म्हणून आमच्या वडिलाचा श्राद्ध आहे. मी यांना वेगळं मानत नाही म्हणून आज इथे उपस्थित आहे, लक्षात ठेवा. सतीश बाप्पाला मी नाकार देऊ शकलो नाही आणि म्हणून आज या ठिकाणी या कीर्तनासाठी, या सेवेसाठी मला यावं लागलं. सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. घराणं कोणाचंही असू द्या, घराणं सावकाराचं असू द्या, पाटलाचं असू द्या वा देशमुखाचं असू द्या, मी त्यातलाच आहे. पण घराण्यामध्ये परमार्थ असणं महत्त्वाचं असतं, होय ना महाराज? नाही बा आम्ही फार गडीवरचे आहोत, गडीवरच राहा पण विनान चिपड्या घेऊन राहा. हो नाही, गडीवरच राहा पण ज्ञानेश्वरी घेऊन राहा, गडीवर राहा पण गाथा घेऊन राहा. असं कोणी अभिमान धारण करण्याचं कारण नाही की आम्ही फार मोठे आहोत. धर्मापेक्षा कोणी मोठं नसते, लक्षात ठेवा. जे लोक धर्माला धरून आहेत, जे लोक वारकरी संप्रदायाला धरून आहेत, जे आपले घराणे वारकरी संप्रदायाला धरून आहेत, ते घराणे आजही शाबूत आहेत. त्यांचे मुलंसुद्धा आता वारीला जात आहेत, नाही का? आणि म्हणून आहे, ज्या लोकांना स्वैर वागायचं असते ना भाऊ, ती माणसं शास्त्राचा विरोध करत असतात. आणि शास्त्राचा विरोध करण्याचं कारण काय? संतांचा विरोध करण्याचं कारण काय? महाभारताचा आणि रामायणाचा विरोध करण्याचं काय कारण आहे? सांगा ना तुम्ही, काय कारण आहे? काय वाईट केलं तुमचं महाभारताने आणि रामायणाने? महाभारताने एवढंच सांगितलं की तुम्ही महाभारतासारखं वागू नका. रामायणाने असं सांगितलं की तुम्ही रामायणासारखं वागा. काय वाईट केलं तुमचं शास्त्राने? काय वाईट केलं तुमचं साधू संतांनी? काय वाईट केलं तुमचं भागवत, रामायण आणि महाभारताने? तरीसुद्धा काही लोक महाभारताबद्दल आणि रामायणाबद्दल बोलतात, तरीसुद्धा बोलत आहेत. ज्यांना बरोबर बोलता येत नाही तेही बोलत आहेत, तेही बोलत आहेत. याचाच अर्थ असा आहे की ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये स्वैर वागायचं असते, तीच माणसं या देशात शास्त्राचा आणि साधूचा विरोध करतात. त्यांना आपल्या जीवनामध्ये चांगलं वागायचं आहे, आपली पिढी चांगली ठेवायची आहे, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे आहेत. ती माणसं कितीही मोठी असले तरी वारी करत असतात. माझ्या वडिलांची मी राशी गा देवा,
असली पाहिजे ना. वारीची सवय लागण्यासाठी अगोदर बाप वारीला गेला पाहिजे ना. जो बाप वारीवर प्रेम करत असेल, जो बाप चातुर्मासावर प्रेम करत असेल. आता इथं सगळी समृद्धी असून सुद्धा दादा मला वाटते 10 वर्ष चातुर्मास राहा. याही वर्षी म्हटले जायचं आहे, याही वर्षी 1 महिना राहायचं आहे. पण आपल्या मुलांनी वारी करण्यासाठी बापाने वारी केली पाहिजे. चांगल्या बापाच्या वारकरी बापाच्या मुलीसुद्धा वारीला असतात. बाई आमच्यासोबत होती वारीला, पायी पायी होती. आणि म्हणून असू द्या, आपले मुलं व्यसनी असले तरी चालतील, पण त्यांना वारीचं व्यसन असलं पाहिजे. व्यसनच आहे हे, व्यसन आहे. गुरुपाद सेवनम व्यसनम विद्या व्यसनम, गुरुपाद सेवनम व्यसनम, हे व्यसनच आहे. पण ते व्यसन जर चांगले असतील तर ते घराचा उद्धार केल्याशिवाय राहत नसतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तर या मताच आहे की आता वारकरी बापाने सोयरासुद्धा वारकरीच पाहायला पाहिजे. महाराज पोरगी द्यायची आहे ना, वारकरी आहेच का? नाही चाल. नाही आमचं जोडलं 200 एकर ऊस आहे आणि 500 एकर द्राक्ष आहेत. जाऊ दे तिकडे, तुझे द्राक्ष तूच खाय, तू वारी करतो का? बरोबर आहे ना? अरे हा संप्रदायाचा प्रचार असाही करावा लागेल ना. आम्ही तर आमचे नाही, वारकरी असेल तर देऊ बा, नाही तर मग राम राम. माझ्या दादांनो, धर्माने आजपर्यंत कोणाचं वाईट केलं नाही, संप्रदायाने आजपर्यंत कोणाचं वाईट केलं नाही. संप्रदाय वाईट करण्यासाठी नाही, संप्रदाय उद्धारासाठी असतो, उद्धारासाठी असतो. आणि म्हणून आमचे वारकरी दादा वारीवर अत्यंत प्रेम करणारे माझ्या कथेला होते, बाजूनं खुर्ची टाकून बसत होते. एखादा प्रसंग आला की त्या प्रसंगात बुडून जायचे. आजही त्या बैठकीत बसल्यानंतर मला आठवण आली त्यांची. आणि म्हणून त्यांचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे, एकनाथ महाराजांचा अभंग आहे. परिस्थिती अशी आहे समाजामधली, काही बुद्धिवादी लोक या मताचे आहेत की बाबा प्रयत्न करा तुम्ही श्रीमंत व्हाल, प्रयत्न करा तुमचं फार चांगलं होईल. पण मला असं वाटतंय फक्त प्रयत्नानेच जर माणूस मोठा होत असेल, फक्त प्रयत्नच जर माणसाला मोठं होण्याचं कारण असतील, तर मोठं होण्यासाठी प्रयत्न कोण करत नाही, कोण करत नाही. विठाला विठाला आज कोणचा असा माणूस आहे की हे ज्याला आवडत नाही? हे जया नावडे ऐसा कोण आहे? ऐसा कोण आहे? हे जया नावडे, हे जया नावडे. अरे मान कोणाला आवडत नाही, नाही का? धन कोणाला आवडत नाही? हे कोण असं आहे की ज्याला हे आवडत नाही? पण मला असं वाटतं की श्रीमंत होण्याची इच्छा असूनही, श्रीमंत होण्यासाठी धावपळ चालू असूनही प्रत्येक माणूस नाही, याचं कारण कुठंतरी प्रारब्ध मानलं पाहिजे. प्रयत्नाने काही होत नाही असं नाही, प्रयत्न करावेच लागतील. माझ्या जगद्गुरु तुकोबारायने, माऊलीने प्रयत्नाला सुद्धा फार मोठं स्थान दिलंय. तुकोबाराय तर असं म्हणतात, शिस ओतलेलं मंदिर असू द्या, दगडाने बांधलेलं मंदिर असू द्या, मंदिर असू द्या, दगडाने बांधलेलं मंदिर असू द्या, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हिरवागार एखादा पिंपळ दिसल्याशिवाय राहणार नाही, हिरवागार. मग पाण्याशिवाय तर हिरवे पण मिळत नाही. त्या मंदिरात, त्या दगडात कुठं पाणी आहे? कुठं पाणी आहे? पाण्याशिवाय तर हिरवे पण नाही. पण पिंपळाला जे हिरवे पण दिसते ते पाण्याचंच आहे. तर पाणी कुठं आहे? त्या मुळ्या शोधत 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 खडकाला फोडून सुद्धा पाण्यापर्यंत गेल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण त्या मुळ्यांचा तो प्रयत्न आहे. ओले मुळ भेदी खडकाचे
ओल्या अभ्यासाने मार्ग मिळतो, अभ्यासाने मार्ग मिळतो. गीतेमध्ये भगवान अर्जुनाला असं म्हणतायत की अर्जुना, आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती. हे अर्जुन, तू तुझ्याप्रमाणे दुसऱ्याला पहा. तुझ्याप्रमाणे दुसऱ्याला पहा याचा अर्थ असा आहे की तुझं वाईट होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर दुसऱ्याचंही होऊ नये असं वाटू दे. तुझ्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव भेटावा असं वाटत असेल तर दुसऱ्याचा सुद्धा 7च भेटावा असं वाटू दे, नाही का? असं वाटू दे. आत्मोपमेन सर्वत्र. किती वर्ष जगायचं आहे? कशाला वाईट चिंतन करायचं दुसरं? आपल्या चिंतनाने काय कोणाचं वाईट होत असते का? आपल्या चिंतनाने जर वाईट झालं असतं तर आपण तर लय लोकांचं वाईट केलं असतं. आज लोकांनी आपलं केलं असतं. आपल्या चिंतनाने जर कोणाचं वाईट होत नसेल तर विनाकारण वाईट चिंतन करून पाप तरी कशाला करायचं? म्हणून आपल्या चिंतनाने काय होतंय? आणि म्हणून आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती अर्जुना. तो दुसऱ्याला आपल्याप्रमाणे पहा, आपल्याप्रमाणे पहा. अर्जुन त्यावेळेला म्हणतो हे बरोबर आहे, पण माझ्याकडून हे होणार नाही. म्हटले का होणार नाही? माझी फार मोठी समस्या आहे. म्हटले काय समस्या आहे? चंचलम ही मन कृष्ण. माझं मन अत्यंत चंचल आहे. कुठं बसलं तर तिथं राहत नाही, ते कुठंतरी भटकून येते. म्हणून माझं मन चंचल असल्यामुळे माझ्या जीवनातली ही फार मोठी समस्या आहे. म्हटले अर्जुनाच्या जीवनातली समस्या असं नाही, आपल्याही जीवनातली तीच समस्या आहे. मन अत्यंत चंचल आहे. येता जाता न लगे वेळ. काय काय करीतो या मना, परिहे नायके नारायणा. दुसऱ्याने आपल्या म्हटलं ऐकलं पाहिजे असं ज्याला वाटत असेल ना, त्याने अगोदर आपल्या मनाला समजून सांगितलं पाहिजे. एका माणसाने तर मला विचारलं की महाराज, ध्यान डोळे लावून केलं पाहिजे का डोळे उघडे ठेवून केलं पाहिजे? म्हटलं बा ध्यान तर डोळे लावून करायची पद्धत आहे. नका महाराज, डोळे लावून नको, डोळे उघडे ठेवून करतो. म्हटलं डोळे लावून का करत नाही? म्हटले डोळे उघडे असले की फक्त देवच दिसतात, डोळे लावले की नाही ते दिसते म्हणे. दुसऱ्यावर ताबा मिळवणाऱ्या माणसाने आपल्या मनावर पहिले मिळवला पाहिजे. आपलं मन कुठं ऐकते? आपलं कुठं ऐकते? आपलं नाही ऐकत दादा, मन नाही ऐकत. मी बऱ्याचदा चहा सोडला आणि आणखी कधी चालू होतो काही सांगता येत नाही. ते मनाचंच आहे ना हे सगळं, मनाचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बैसलो जयावरी सैराटते जाय, खेटता कुंपकाठी खुंट दरडी न पाय, आधार नाही कोणी मज बाप नामाय. नाही का? अर्थात मन अत्यंत चंचल आहे. ही अर्जुनाची समस्या आहे, समस्या आहे. प्रत्येकाची ही समस्या आहे, लक्षात ठेवा. अर्जुनाला त्यावेळेला भगवंताने सांगितलं, तुझं मन स्थिर करावं असं जर वाटत असेल अर्जुना, तर अभ्यासेन तू कौंतेय, तू अभ्यास कर, तू प्रयत्न कर. अभ्यासाने काय होणार नाही? अभ्यासाचे नि बडे एका गती अंतराडे, व्याघ्र सर्प प्रांजडे केली एकी, विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाक ब्रह्म थोकडे अभ्यासे केले, म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. अभ्यासाने काय होणार नाही? असाध्य ते साध्य करिता सयास, असाध्य ते साध्य करिता सयास, कारण अभ्यास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य असाध्य ते असं काय असाध्य आहे जीवनामध्ये की जे अभ्यासाने होणार नाही?
वाळूचे कण रगळिता तेलही गळे असं म्हटलं जात आहे. म्हणून असा एक वर्ग आहे समाजामध्ये की फक्त प्रयत्न करा, फक्त प्रयत्न करा, फक्त प्रयत्न करा, तुम्ही फार मोठे व्हाल. पण परमार्थ असं म्हणतो की बाबा रे, फक्त प्रयत्नाने माणूस मोठा होत नाही, त्याला प्रारब्धाची जोड असली पाहिजे, प्रारब्ध सोबत असलं पाहिजे. प्रारब्धाने काही गोष्टी घडत असतात. म्हणून प्रारब्ध शेवटी प्रारब्ध असते. म्हणून मी नेहमी एक दृष्टांत देत राहतो, ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे. एक अंगठी करून घ्या, प्रत्येकजण करा. अशी मोठी अंगठी करा, त्या अंगठीवर लिहा श्रीराम लिहू नका, श्रीकृष्ण श्रीकृष्ण लिहू नका, ओम काढू नका, मोबाईल पाहू नका. त्याच्यावर क्रॉस तर अजिबात काढू नका. तुम्ही सगळेजण ऐका, मी बनवतो एक अंगठी, तुम्ही बनवून घ्या. त्याच्यावर लिहा ये भी दिन जाएंगे. काही नाराज होऊ नका, असू द्या. ऐका, सुख दुख दोनों रहते जिसमें, जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते, भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते. कड़वे मीठे फल कर्म के यहाँ सभी पाते, कभी सीधे कभी उलटे पड़ते, अजब समय के पाँव. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. क्या खुशियाँ क्या गम ये मिलते बारी बारी. एकाच वर्षामध्ये दिवाळी असते, एकाच वर्षामध्ये होळी असते. होळी जाऊ द्या, दिवाळी येणार आहे. क्या खुशियाँ क्या गम ये मिलते बारी बारी. अल्लाह की मर्जी से ये चलती दुनिया सारी. ध्यान से खेलना जग नदिया पे, बंदे अपनी ना. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप कभी छाँव. असं म्हणावं करावं लागतंय, होत असते. अंगठी बनवा, अंगठी असू द्या. जीवन काही पुन्हा पुन्हा भेटत नसते. एक एक अंगठी बनवून टाका, त्याच्यावर लिहा. काय लिहिसाल? राम लिहू नका, रामकृष्ण हरी लिहू नका. मी सांगितलं आहे, आणखी सांगतो, माझ्यासाठी सांगतो, मला ऐकायचं आहे. ये भी दिन जाएंगे असं द्या, ये भी दिन जाएंगे. अंगठी पाहत जा, अंगठी धीर दिल तुम्हाला. चालले का? ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे. संत तुम्हाला खूप चांगलं चालता येतो का नाही? पहिले गेले का नाही दिवस? आता चालता येते का? तेही गेले ना, तर हेही जातील. शाळेत जात असाल तर अंगठी घेऊन जा, पहा अंगठीकडे. अंगठी म्हणले का अभ्यास कर. ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे. नाही का? तरुण असाल तर कष्ट करा. अंगठी म्हणले का काही नाराज होऊ नको. ये भी दिन जाएंगे, ये भी दिन जाएंगे. दिवस जात असतात, सावली फिरत असते. म्हणून दिवसाला कोणी घाबरायचं नसते, चालायचं असते. नाही का? समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे.
पायाचा सागर कोणी दिवशी पालखी सुभेदार दिवसी पालखी सुभेदार कोणी दिवशी पायाचा चाकर दिवसी पायाचा सागर चालत जावे समयाची सादर भावे समयाची सादर भावे समयाची सादर सादर भावे समयाची सादर भावे प्रयत्नाने सगळ्या गोष्टी होत नसतात, प्रारब्धाची जोड असली पाहिजे. जे माऊली म्हणतात की अभ्यास करा प्रयत्न करा, तेच माऊली एका ठिकाणी असं म्हणतात, अरे का रोग काही रोगिया आवडे दारिद्र्य दरिद्रिया परी भोगण्याची बडिया दृष्टे जेणे. काय माणसाला रोग आवडतो, आवडीचा विषय, आवडीचा विषय. रोग हा आवडीचा विषय नसला तरी सुद्धा माणसाला तो स्वीकारावा लागतो. ही प्रारब्धच आहे ना, प्रारब्धच आहे ना. आणि म्हणून प्रारब्धाची जोड आणि प्रयत्न ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. माझ्या राजांनो, जोपर्यंत आपलं प्रारब्ध असेल तोपर्यंत या समाजामध्ये आपल्याला राहावं लागेल, राहिलं पाहिजे. प्रपंचामध्ये राहावं लागेल, राहिलं पाहिजे. पण माझे नाथ बाबा सांगतायत की ते कसं राहिलं पाहिजे. पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती माने असावे, नसावे असं नाही महाराज, असावे असावे. बांधा सोप्या माळ्या घरे, नसावे नाही असावे. खूप चांगले असावे, खूप श्रीमंत असावे. प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 1-1 क्विंटल सोने असावे, असावे. 100, 200, 400 एकर शेती असावी, असावे म्हणतोय मी, नसावे नाही. विठाला विठाला विठाला.
संसारात नसावे असं कुठंही सांगितलं नाही. असावे, खूप चांगले असावे, खूप श्रीमंत असावे, खूप समृद्ध असावे. मी तर नेहमी असं म्हणेल भाऊ की प्रत्येकाच्या घरी किमान 1 क्विंटल सोने असावे. 1 क्विंटल सोनं प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे. असायला काय हरकत आहे महाराज भागवत महाराज. 1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. असं तिजोरी असली पाहिजे, खालच्या टप्प्यात सगळ्या इटा, वरच्या टप्प्यात सगळे भिस्किटं, त्याच्यावरच्या कप्प्यात सगळ्या नथी बांगड्या पाटल्या, त्याच्यावरच्या टप्प्यात सगळ्या चपलाहार, जोडेहार, बूटहार, शांडलहार, हे सगळं असलं पाहिजे. कारण हा देश सोन्याचा देश होता, लक्षात ठेवा. जहाँ डाल डाल पर सोने की करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. नाही काय है भारत हो ज्या ऋषी मुनी जपते हरिनाम की माला. ह्या भारतातला आहे बरं की, भारताचं वर्ण आहे. हे ऋषीमुनी या देशातले आहेत, नाही तर म्हणसाल ते दुसऱ्या कोण आले. आणि हा ऋषीमुनींचा देश आहे. हा आमचाही नाही तुमचाही नाही, लक्षात ठेवा. हो, आमचा आणि तुमचा असता तर देशाचं कल्याण झालं असतं ना. तो आपण आपला मानत नाही म्हणून तर कल्याण होत नाही. हाय भारत वो जा ऋषी मुनी जपते हरिनाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जा हर मोहन एक बालक है, राधा एक एक बाला. जा सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है. म्हणून सोन्याचा देश होता हा. असं आहे महाराज की सोरटी सोमनाथामध्ये इतकं सोनं होतं की त्याला 777 खांब होते महाराज. 1000 मणाचा एक होता, भरीव सोन्याचे होते. त्या ठिकाणी जी घंटा होती ना ती 5000 मणाची घंटा होती म्हणे. एकूण 300 हत्ती बांधल्या जात होते आणि ती वाजवल्या जात होती त्या ठिकाणी. हो, जो गाभारा होता ना तो 300 भक्त एकाच वेळेला बसून अभिषेक करू शकतील इतका विशाल गाभारा होता. त्यामध्ये पेटी होती, पेटी, दानपेटी प्रत्येक मंदिरात असते ती. आता हिरे माणिक मोती 5 लोक टाकत होते. दिवसातून खाली केल्या जात होती. खाली केल्यानंतर 200 हत्तीवर लादून त्यातलं धन कोशाघरात नेल्या जात होतं. असं होतं. आला असफ खान, गेला सगळं घेऊ, नाही का. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये असावं, प्रत्येकाने समृद्ध असावं या मताचा संप्रदाय आहे. प्रत्येकाच्या घरात श्रीमंती असावी. पण पुढचं संप्रदायाचं मत ऐका, श्रीमंतीही असावी आणि ती श्रीमंती शाबूत राहण्यासाठी संस्कृती सुद्धा असावी. संस्कृती असावी. त्या श्रीमंतीने आपला उद्धार करण्यासाठी संस्कृती सुद्धा असावी. अरे ज्ञानाची श्रीमंती ज्याच्याजवळ आहे ना ते ज्ञानासाठी नसावी, ती अज्ञानासाठी असावी. आता हे ज्ञान आहे, हा पकवाद हा महाराष्ट्रातला पकवाद आहे, लक्षात ठेवा. हा पकवाद म्हणजे या परिसरातला पकवाद नाही, महाराष्ट्रातला पकवाद आहे. महाराष्ट्रातला समजला ना, ही थाप महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हो, त्यांना घरी थापा मारता येत विठाल विठाल अरे ही जी श्रीमंती आहे, ही ज्ञानाची श्रीमंती आहे. हे दुसऱ्या ज्ञानासाठी असून काय उपयोग आहे. ती अशा एखाद्या अज्ञानासाठी असावी की त्याने सुद्धा आपल्यासारखाच पकवाद वाजवला पाहिजे. एखादी शक्तीची श्रीमंती तुमच्याजवळ दिली देवाने, शक्तीची श्रीमंती दिली असेल तर ती काय शक्तिवानासाठी असावी, ती शक्तीची श्रीमंती दुर्बलासाठी असावी, नाही का. दुर्बल देशाच्या संरक्षणासाठी असावी, सीमेच्या संरक्षणासाठी असावी. नाही तर काय शक्ती कामाची तुमची दिली असेल तुम्हाला, तरुण असाल जवान असाल तर त्याने देशाचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे. मला माहीत नव्हतं पण बाप्पासुद्धा सीमेवर होते. किती वर्ष होते बाप्पा? 6 वर्ष होते. अर्थात म्हणून जाय बघायल हुआ हिमालय, खतरे में पडी आजादी. आणि म्हणून मला सांगू द्या की ज्ञान अज्ञानासाठी असावं. शक्ती ही पदाची असो वा शरीराची असो ती दुर्बळासाठी असावी. आणि श्रीमंती श्रीमंतासाठी नाही, श्रीमंती गरिबासाठी असावी. विद्या तीर्थे जगती उदा साधवा सत्य तीर्थे,
गंगा तीर्थे मलिन तनसो योगियो ध्यान तीर्थे धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्या रे लज्जा तीर्थे कुलविवत या पातकम क्षालयंती. देवाने दिली असेल तर ती याच्यासाठी दिली, याच्यासाठी दिली. श्रीमंती असावी, सगळ्या दृष्टीने श्रीमंत असावा माणूस, पण मला असं वाटते त्याच्या बाजूने संस्कृतीसुद्धा असावी. मी सांगेल, मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खरं सांगू का भाऊ, हातामध्ये शास्त्र आहे. एका हातामध्ये शास्त्र असून, म्हणजे आपलं सांगतो, दुसऱ्या हातामध्ये जर स्वार्थ असेल तर लोक त्या शास्त्राची सुद्धा पूजा करणार नाहीत. एका हातामध्ये शास्त्र असून दुसऱ्या हातामध्ये जर स्वार्थ असेल तर लोक शास्त्राची सुद्धा पूजा करणार नाहीत. पण एका हातामध्ये शस्त्र असून दुसऱ्या हातामध्ये जर परमार्थ असेल तर लोक आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची पूजा केल्याशिवाय राहणार नाही. असू द्या ना, तुमच्या हातामध्ये शास्त्रच असलं पाहिजे असं नाही, तुमच्या हातामध्ये पोथीच असली पाहिजे असं नाही. तुमच्या हातामध्ये शस्त्र असलं तरी चालेल, पण ते शस्त्र देशासाठी असलं पाहिजे. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोललं की लोक ते संतापत आहेत ना. त्याच्या हातात तलवार आहे त्याच्याबद्दल जो संताप आहे ना, ते शस्त्र स्वतःसाठी नव्हतं, स्वतःच्या संरक्षणासाठी नव्हतं, ते फक्त या मातीच्या संरक्षणासाठी होतं. म्हणून त्या घोड्याची आणि त्या शस्त्राची सुद्धा आज पूजा केल्या जाते की जे दुसऱ्यासाठी असेल. तलवारीशी लगीन लागलं महाराज, हो, तलवारीशी लगीन लागलं, जळली येडी प्रीत. तलवारीशी लगीन लागलं, आमचं लग्नच तलवारीशी लागलं म्हणते. जळली येडी प्रीत, हो नाही का. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. साहेब, खरं म्हणजे हे नाते विसरले पाहिजेत. बघा, तुमचं काय मत आहे मला माहीत नाही, पण नाते विसरले पाहिजेत. पारमार्थिक माणसाने नात्याशी संबंध नाही ठेवला पाहिजे, आणि राजकीय लोकांनी सुद्धा नात्याशी नाही संबंध ठेवला पाहिजे. पारमार्थिक माणसाचा संबंध धर्माशी असला पाहिजे, राजकीय माणसाचा संबंध मातीशी असला पाहिजे. हे नाते बिघड करताय सगळे. विठाला 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 धनदारा पुत्र जन बंधू सोय सर्व मिथ्या है महाराज. ज्या नात्याची संबंध ठेवला का नाही, लोक कीर्तन चांगलं ऐकतात पण नंतर हजामत करतात. आमची सुद्धा करतात का नाही. नात्याची संबंध असला तर तो धर्माची असावा, आणि ज्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर संबंध असला तर तो मातीशी असावा, मातीशी असावा. आणि म्हणून झाले 15 मिनिटांमध्ये थांबणार आहे मी. असावे म्हणतोय, असावे. ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही असावे, पण ते कसे असावे महाराज सांगतायत. तुम्हाला दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही प्रपंचामध्ये पक्षाप्रमाणे असावे, पक्षाप्रमाणे.
पक्षाप्रमाणे. पक्षी पक्षी पक्ष नाही बरं का, पक्षी. हां, मला वाटते पक्षी, पक्षावरून पक्षाचे नाव पडले असतील नाही का. पक्षी 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 आणि पक्ष असं झालं असेल एखादा. आणि म्हणून पक्षासारखं असावं. एखादा बिचारा उदार माणूस असेल, तो उदार माणूस दाणे टाकतो. दाणे खाण्यासाठी ते पक्षी खाली उतरतात आणि खाली उतरल्यानंतर ते पाणी टिपतात आणि ते दाणे टिपत टिपत त्यांना माहीत असते की एक दिवस संपल्यानंतर आपल्याला उडून जायचं आहे. जेवढ्या आनंदाने येत आहेत ना, तेवढ्याच आनंदाने दाणे संपल्यानंतर उडूनही जातात. असं नाही म्हणत की आता मला थांबायचं आहे. आपणही पक्षीच आहोत. जितक्या आनंदाने आपण उतरलो असेल ना, साहेब खुर्चीवर बसता का, बस. जितक्या आनंदाने आपण इथं उतरलो असेल, तितक्याच आनंदाने जाण्याची तयारीसुद्धा ठेवली पाहिजे. आमचे भाऊ जितक्या आनंदाने खाली आलेत, येतानासुद्धा मला असं वाटते आईच्या उदरापासून रामकृष्ण हरी म्हणत होते नाही का. त्यांच्या आईचं मला माहीत नाही. पार्वतीबाई, उदरापासून रामकृष्ण हरी म्हणायची सवय असेल. नंतर आणखी वारी, नंतर चातुर्मास आणि शेवटी जातानासुद्धा रामकृष्ण हरी म्हणतच गेले. रामकृष्ण हरी म्हणत गेले. असू द्या, काही लोकांना असं वाटेल, पण महत्त्वाचं आहे. शेवटी देवाचं नाव येणं चांगलं असते. अंतकाळे ज्याच्या नावा आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, असं म्हणतात बा महाराज. मला वाटतं ते खरं असेल, खरं मानलं पाहिजे. आणि म्हणून विठाल विठाल विठाल. पक्षाला माहीत असते की आपले किती दाणे शिल्लक राहिले. पक्षाला माहीत असते की आता 25 राहिले, आता 15 राहिले, आता 10 राहिले, आता 5 राहिले, आता 2 राहिले. मला खरं सांगा, तुमचे दाणे किती राहिले शिल्लक संत आता? हां, अजून राहिलेच का 10-15 वर्ष? हां, किती दाणे शिल्लक आहेत आता? काहीच नाही. आज थांबा. जावई बुवा, किती दाणे आहेत शिल्लक? हां, माहीत नाही ना? नाही. ज्यांना माहीत असून सुद्धा नाराजी नाही. नाराजी नाही. माहीत आहे 25 राहिले, 5 राहिले, 2 राहिले, 1 राहिला, नाराजी नाही. आपल्याला आपले दाणे किती राहिले हे माहीत नाही, तरीसुद्धा आपण सावध होत नाही. किती दाणे राहिले, किती वर्ष राहिले, किती तास राहिले, किती राहिले आपलं जीवन नाही का. हा, जडी बुड बुडे देखता देखता. पाण्यावरचा फेस असतो ना, त्याला जसं आयुष्य किती असते, तसंच मला असं वाटते क्षण न लागता दिशे नाती. आणि म्हणून किती दाणे राहिले काय माहीत आहे दादा आपल्याला. म्हणून राजांनो, आपले दाणे आपल्याला माहीत नसतील ना, तर मला असं वाटतंय की आपण सावध झालं पाहिजे. पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे खाल्ल्यानंतर निघून जातात आणि खरं म्हणजे येतातही आनंदाने, जातातही आनंदाने. तसं आलंही पाहिजे आनंदाने, गेलंही पाहिजे आनंदाने. नाम म्हणे थे काही नसे, नाम म्हणे काही नसे, नाम म्हणे काही नसे काही नसे, क्षणाचे खरे सर्व क्षणाचे हे सर्व खरे आहे तैसा संसार. पाहता पाहता तैसा संसार. पाहता पाहता साहेब, आमच्याकडे 210 पागल लोक आहेत. बाप्पा आले होते, वेळे रस्त्यावर फिरणारे. त्याच्या डोक्यात किडे आहेत, काहीच्या पायात किडे आहेत, काहीच्या कानात किडे आहेत. आणि त्या ठिकाणी
500 लोकांची व्यवस्था आम्ही केली आता थांबण्याची. धीरे धीरे पेशंट तिथं येत आहेत. मला असं वाटतं की हे जे सुचलं ना, खरंच मला सांगतो भाऊ की आपले दाणे किती शिल्लक राहिले हे मला माहीत नसल्यामुळे सुचलं बघा. 210 आहेत आता महाराज आणि मस्त खुश आहेत बिचारे. हो, ज्याने सगळं दिलं त्यालाच मारतात एखाद दिवशी. खुश आहेत, काही घेणं नाही, काहीच आनंदात आहेत. एक कलेक्टर बाई आल्या तिथं, एक आमची ती जानकी नावाची आली नाचत नाचत, एक दिल ठून. त्यांना आनंद झाला, कारण दान देण्याची पद्धत अशी आहे. तया ते ऐशिया पाहावे जे घेतले नुमजवे काहीसे नाही. ज्याला सात्विक दान देण्याची इच्छा असेल त्यांनी असं दान दिलं पाहिजे की ज्याला आपण दान देतो त्याला माहीत नसलं पाहिजे हे दान कोणाचं आहे. म्हणून तुम्हाला जर काही द्यायचं असले ना तर अशांना द्या की ज्यांना माहीत नसेल. तुम्ही तिथं गेले ना काही घेऊन की ते तुमच्याच मागं लागतात. अर्थात ज्याचे दाणे ज्याला शिल्लक किती आहेत हे माहीत नाहीत, मला वाटतं त्याने सावध झालं पाहिजे. सावध झालं. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. असू द्या, काही फरक नसतो. वाटते आपल्याला बिछाण्यामध्ये फरक असला म्हणून काय झोपेत फरक असतो? झोप सारखीच असते, गरीबाची असतो वा श्रीमंताची असतो. भोजनामध्ये फरक असला म्हणून काय भुकेमध्ये फरक असतो? भूक सारखीच असते. तसं आपल्या परिस्थितीमध्ये फरक असला म्हणून काय मरणामध्ये फरक असतो? मरण सारखं असतं. हे अकेले आने वाले तू अकेला जाएगा. आणि म्हणून पक्षाप्रमाणे असावं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची म्हणजे प्रारब्धाची दोरी. प्रारब्धाला मानावं लागेल. प्रारब्ध असेल त्या पद्धतीने राहावं लागेल. प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही. देवालाही 14 वर्ष वनवासात पाठवणारं प्रारब्धच आहे. शिवजीला सुद्धा योग सण करायला लावणारं प्रारब्धच आहे. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणारं सुद्धा प्रारब्धच आहे. एवढा मोठा अधिकार असून सुद्धा त्यांना वाडीत टाकण्याचं त्यांचं प्रारब्धच आहे. तुकाराम महाराजांना त्रास होण्याचं त्यांचं प्रारब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सगळं उभं करावं लागलं, स्वकीयांचा त्रास झाला तरी त्यांनी उभं केलंय. मला वाटतं प्रारब्धाचा विषय हा. प्रारब्ध हे देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. ज्या वेळेला दशरथ खाली पडलेले होते आणि दशरथ रडत होते, 2 पोरं मामाच्या घरी होते, 2 पोरं वनवासात होते. रडत असताना कौशल्याने विचारलं, क्षत्रिय आहात तुम्ही? क्षत्रिय लढत असतात, रडत नसतात. का रडताय तुम्ही? म्हटले मी खरं म्हणजे रडतोय ना याचं कारण असं आहे, माझं मरण तर मी आलंय, आता माझं जाणं निश्चित झालंय, पण ते समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवते. काय दिसते तुम्हाला समोरच्या भिंतीवर? मला नाही दिसत. म्हटले तुला नाही दिसणार, माझं जाणं निश्चित झालंय म्हणून मला दिसते. बघ तो मुलगा निघाला झारी घेऊन, बघ त्याने ती झारी बुडवली, बघ मी तो बाण मारलाय, त्याच्या आईवडिलांनी मला शाप दिला, आम्हाशी दिदले पुत्र दुःख तोही पावशी पुत्र शोक. बघ बघ दिसत नाही तुला? दिसत नाही? आता माझं मरण निश्चित आहे. कळलंय मला. माझ्या रामाच्या वनवासाचं कारण कैकई नाही, रामाच्या वनवासाचं कारण मंथरा नाही, भरताची गैरहजेरी नाही, तर माझं पाप आहे. माझं पाप म्हणून आम्हाला वनवासामध्ये जावं लागलं आणि राजेसुद्धा वियोगामध्ये तिथून निघून जात आहेत. प्रारब्ध आहे. प्रारब्ध. कर्मी दशरथ वियोगे मेला, शर आला तो धावून आला काळ, विवडला श्रावण बाळ, हे आई गे दीर्घ फोडोनी हाक, कसा जाऊन पडला झोक, या राजाच्या श्रवणी पडता वाणी, उदयाचे झाले पाणी, या ब्राह्मण पुत्रावधुनी शोकाकुल झाला नृमनी, आसवे आणोनी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला, मी पापी श्रावण बाळा, मी पापी श्रावण बाळा. माझं पाप आहे
की मला तू शाप दिलाय, मी पापी आहे. मी असं म्हणेल, मुलांनी आमचा एक बेवारस वृद्धांचा सुद्धा आश्रम आहे साहेब. बेवारस वृद्ध, फार मोठमोठ्या घरातले वृद्ध बेवारस आहेत. स्टेशनवर आहे, स्टँडवर आहेत, काही काही स्मशानभूमीमध्ये आहेत. त्या स्मशानात आलेला भात खातायत. आपली प्रगती खूप होऊन राहिली, पण इकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. सांगता येत नाही बिचारे, मुलाबद्दल काही बोलता येत नाही. पण मला असं वाटतंय की बेवारस वृद्ध आज या महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये असावेत. अरे सापत आईचं वचन ऐकून ज्या देशातला एक मुलगा वनवासामध्ये जातो, त्या देशामध्ये बेवारस वृद्धांची संख्या वाढावी, हे फार मोठं दुर्भाग्य आहे. मी असं म्हणेल, म्हातारपण असतं, कुणावर येऊ नये. आलं तर ज्या वेळेला आधार द्यायचा असेल त्यावेळेला त्याला दिला गेला पाहिजे. हात हालत असतात, हात हालतात महाराज. हात हल्ल्यानंतर प्याला खाली पडतो. प्याला खाली पडल्यानंतर तक्रारी होतात घरामध्ये, काय तुम्हाला पाणीसुद्धा पिता येत नाही. लहान होते तुम्ही, जरा लहानपण आठवा. पाणी घेत होते तोंडामध्ये, एखादी पिचकारी आईच्या तोंडावर, एखादी वडिलाच्या तोंडावर मारत होते. तुमच्या तोंडातल्या पिचकाऱ्या जर त्यांनी सहन केल्या असतील तर त्यांच्या हातातला खाली पडलेला प्याला सहन करायला काय हरकत आहे तुम्हाला? मी सतीश बाप्पा, मी आपल्याला धन्यवाद देतो. तुमच्यापेक्षा आमच्या ताईला जास्त धन्यवाद देतो. मला सांगितलं की सगळं केलं आहे. लक्षात ठेवा, कोणाच्या भाग्यात आहे? सगळं मिळेल तुम्हाला, सगळं मिळेल तुम्हाला. सगळं केलं असेल तर सगळं मिळेल तुम्हाला. आई वडिलाचा आशीर्वाद हा आशीर्वाद असतो, लक्षात ठेवा. वृद्धपणा हा वृद्धपणा असतो विठ्ठलराव. म्हातारपण हे म्हातारपण असतं. म्हातारपण कोणावरच येऊ नये. आल्यानंतर समजते गुडघे कसे दुखत असतात म्हणून. घाण होत असते. तक्रार नाही करायची. मस्त मस्त आनंदाने करायचं. तुमची आई, तुमची आत्या, तुमची बहीण स्वयंपाकघरात जेवायला बसला होता, तुम्हाला माहीत नाही. तुम्ही रांगत गेला होता त्यांच्याजवळ. त्यांच्या ताटाच्या समोर घाण केली होती तुम्ही. त्यांनी वाच्यता नाही केली, त्यांनी तक्रार नाही केली. अगोदर तुमची व्यवस्था केली आणि नंतर त्या जेवायला बसल्या. ताटापुढची घाण जर त्यांनी सहन केली असेल तर आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाचं म्हातारपण सहन करा. मी शपथ घेऊन सांगेल तुम्हाला, आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला काशीला जाण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आणि म्हणून किती दिवसाचं असते. हां, तुका म्हणे माय बापे, नाही तर तुकाराम महाराज कोणाचं वर्णन नाहीत करत बरं का. फार कठोर, बापरे भयंकर. मी तर असं म्हणतो, आता जर असते तर आम्ही विरोध केला असता. इतके कठोर. आम्हाला सुद्धा नाही सोडलं तर असं झोडलंय महाराज की ते सांगता येत नाही. इतकं झोडलंय आम्हाला त्यांनी. आम्ही जर आता असतो ना, आता जर असते तर आम्ही सुद्धा म्हटलं, हे आमचं पाव चालू द्या, तुमचं तुम्ही चालवा, असं म्हटलं असतं. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच रूपे. आणि म्हणून घरातल्या वृद्ध लोकांचा आशीर्वाद घ्या, नाही तर पितृदोष राहत असतो घरामध्ये. या कुटुंबाने, आमचे बाप्पाच तिकून सोडून इथं आले, फक्त वडिलासाठी आले, लक्षात ठेवा. आणि म्हणून असू द्या, मोठेपणा ठिकाणी असू द्या, तुम्ही आणखी मोठे व्हा, पण आई वडिलांची सेवा अत्यंत महत्त्वाची असते. मी पापी आहे श्रावणा की मला या पापामध्ये मरावं लागतं. आणि म्हणून पहा, समोरच्या भिंतीवर तुम्हाला चित्र दिसणार आहे, आता नाही, मरताना. कोणचे चित्र दिसणार आहे? जे कॅमेऱ्यामध्ये फिट केले ना, तेच दिसणार आहे. दुसऱ्याच्या कॅमेऱ्यातले तुम्हाला नाही दिसणार, तुमच्या कॅमेऱ्यातले तुम्हाला दिसतील. आतापासून असे काही चित्र फिट करा की ते जाताना आशीर्वाद देतील. जाओ पाटील, माझे बाबा तुमच्याकडे आले होते. माझं लग्न ठरलं होतं तेव्हा. माझ्या वडिलाची गरिबी होती. माझ्या वडिलांनी तुम्हाला 10,000 रुपये मागितले होते. भाऊ, तुम्ही माझ्या वडिलाला 20,000 रुपये दिले त्यावेळेला. माझं लग्न खूप चांगलं झालं.
तुमच्यामुळे झालं हो पाटील. जा, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही नरकात नाही स्वर्गात जाणार आहात पाटील. 2 पैसे शिल्लक असतील तर असं एखादं चित्र फिट असू द्या देखो, फिट असू द्या. हो, तुम्हाला सांगतो, जास्त दिवस जगून पहा, वाट पाहतील. पण कधी कधी दुसऱ्यासाठी जगत असाल ना तर लोक गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जिवंत ठेवतील. किसी के काम उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. म्हणून श्रावणाचा शाप, जावं लागलं राजाला. प्रारब्धाप्रमाणे राहावं लागेल, पक्षाप्रमाणे राहा. महाराजांना थोडा दृष्टांत कमी वाटला बरं का. महाराज पक्षी लेखाचे काय करतात, पक्षी महाराज दाणे खातात न एखाद्या फोटोच्या आडी जाऊन राहतात. फोटो पक्षाला लपण्यासाठी फोटो फार चांगले आहेत सध्या. लपायचं असलं तर फोटोच्या आडी लपता येते म्हणे. फोटोच्या आडी लपता येते. फोटो पुढे ठेवायचा आणि त्याच्या आडी लपायचं. आता त्यांचा आणि त्या फोटोचा काही संबंध नसते बरं महाराज. काय संबंध आहे सांगा. फोटो आपला आणि लपतात ते. लपायसाठी फोटो फार चांगला असतो. म्हणून त्या फोटोच्या आडी घरं बनवू शकतायत. म्हणून महाराजांना थोडासा दृष्टांत कमी वाटल्यामुळे महाराजांनी दुसरा दृष्टांत फार चांगला दिला. तो असा आहे, 5 मिनिटामध्ये सांगतो की एखादा तो वस्तीकर निघावा, तो बिचारा गरीब असावा, मार्गस्थ माणूस, आणि पुढे जाणारा मार्ग जरा असा कठीण असावा, नदीला पूर असावा. एखादी वस्ती त्याला दिसावी, त्या वस्तीवर तो जावा. गेल्यानंतर ती वस्ती श्रीमंताची असावी. ती श्रीमंताने त्याचं आदरातिथ्य करावं, खूप चांगलं आदरातिथ्य करावं. त्याला पंचपक्वान्नाचं जेवण द्यावं, त्याला खूप चांगली जागा झोपण्यासाठी द्यावी. आणि त्याच्यावर पडल्या त्याने विचार करावा की आज माझी चूल पेटली नसेल कारण मी बाहेर आहे, माझे पोरं उपाशी असतील, मी आज पंचपक्वान्न जेवलो असलो तरी माझी चूल नक्कीच पेटली नाही, आज मी गरीब आहे. हा बिचारा श्रीमंत फार चांगला आहे, कीर्तन ऐकणार आहे, कथा कीर्तनाला जाणार आहे, साधू संतांना मानणार आहे. आणि म्हणून तर याच्यावर संस्कार चांगले आहेत म्हणून त्याने खूप चांगलं जेवण दिलं आहे मला. मी झोपलो इथं, पण हे झोप आणि ही गादी आणि ही श्रीमंती आजच्या रात्रीपुरती मर्यादित आहे. उद्या सकाळी मला हे सोडायचं आहे, मला माझ्या घरी जायचं आहे, माझ्या घरी जायचं आहे. लक्षात आलं ना? मला माझ्या घरी जायचं आहे, मला इथून निघायचं आहे, मला माझ्या घरी जायचं आहे. माझं घर नक्की आहे. तेरा असली ठिकाणा स्मशान बे, माती के पुतले तुझे कितना गुमान बे, कितना गुमान बे. माझं घर निश्चित आहे, मला तिथं जायचं आहे आणि सोडायचं आहे. त्या वस्ती करायला, ती वस्ती, ती जागा जशी सकाळी सोडायची आहे तशी आपल्याला राहण्यासाठी जी वस्ती भेटली ती सुद्धा एक दिवस सोडायची आहे, असं ठरवून झोपा. महाराज सांगताय, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला,
वस्तीकराप्रमाणे राहा. एक दिवस निघून जायचा आहे असं ठरवून राहा. तो दिवस कधी येणार आहे हे माहीत नाही असं लक्षात ठेवून घरामध्ये राहा, अशी माझ्या नाथबाबाची सूचना आहे आपल्याला. बघा कसं ऐकायचं पहा. एक दिवस जायचं आहे हे ठरवून राहिलं पाहिजे असं नाथबाबा सांगतायत. कसं राहिलं पाहिजे? असं राहिलं पाहिजे. एक तर पक्षाप्रमाणे राहिलं पाहिजे, नाही तर वस्तीकराप्रमाणे राहिलं पाहिजे. सकाळी उठून जायचं आहे. कधी सकाळ होईल माहीत नाही, जायचं आहे. खरं सांगू का, हा प्रपंच माणसाला घाबरवतो, भीती दाखवतो, भय दाखवतो, भय उभं करतो, नाही का? पण मला असं वाटतं की नाथबाबा म्हणतायत, तुम्ही जर या प्रपंचामध्ये पक्षाप्रमाणे राहत असाल, तुम्ही जर या प्रपंचामध्ये वस्तीकराप्रमाणे राहत असाल, तर तुम्हाला घाबरण्याची काय गरज आहे? शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, पक्षाप्रमाणे राहत असाल, वस्तीकराप्रमाणे राहत असाल, घाबरण्याची काय गरज? मस्त राहायचं, खुश राहायचा. उद्याची चिंता करून आजची झोप खराब करायची नाही. पाहुणे उद्या BP पासून, शुगर पासून सावध राहायचं असेल तर खुश राहा. खुश राहना देश के प्यारो सांगून गेलेत आपल्याला भगतसिंग. चिंता करायची नाही, विनाकारण चिंता करतात. पक्षी काही चिंता करतायत, फिरत राहतात, मस्त उडतात. वस्तीकर सुद्धा विचार करतो की उद्या सकाळी उठून निघायचं आहे. आपलं कुठं आहे? आपल्याला सोडायचं आहे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. हाथी है ना घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है. बंगाईवर बसून राहा, आराम करा, आयतं खा. नाही नाही, कष्ट करा, उद्यम करा, खूप जगा, खूप चांगलं जगा, आपल्यासाठी जगा, दुसऱ्यासाठी जगा. मधमाशी सारखं जगू नका. मधमाशी सारखं म्हणजे मधमाशी एक एक मधाचा कण गोळा करते. मूर्ख आहे का, स्वतःही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. मग एक दिवस कोणीतरी येऊन सगळंच्या सगळं घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. असं जगाय, निर्भयपणाने जगायचं असेल, पक्षाप्रमाणे जगा, वस्तीकराप्रमाणे जगा. असं जगत असाल, ऐशे असता भय, ऐशे असता ऐसे असता भय ah
या ठिकाणी विराम घेत आहे. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आमच्या बाप्पांच्या, आमच्या विठ्ठलरावांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलात. दादांचं जाणं हे एक किती 87 वर्षाचे असताना जाणं. 87 वर्ष जगणं तसं फार आता कठीण आहे, खूप कठीण आहे. 87 वर्ष आता 50च्या समोर ज्यांना भेटलं असेल ते बोनस आहे. आणि म्हणून 87 वर्ष राहिलेत. खूप चांगला सांभाळ केला दादाचा सगळ्यांनी, त्यांना मनाला सांभाळलं. म्हणून माझ्या बहिणी, आमचे बंधू, या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आम्ही कितीही लांबचे असलो तर या गावाने आम्हाला अत्यंत जवळ आणलं आहे. आणि म्हणून अशा अर्थाने दुःख हे दुःख असतं. वडील गेल्यानंतर बाप्पा हे 13 दिवस येत राहिले विठ्ठलराव लोक म्हणून तुम्हाला काही वाटलं नाही. पण नक्की सांगतो की वर्षभर एकही दिवस तुमचा असा जाणार नाही की ज्या दिवशी तुम्हाला दादाची आठवण येणार नाही. गेल्यानंतर येत असते पहा. आमची माय गेल्यानंतर आम्हाला खूप दिवस आठवण आली महाराज, मायची खूप. खरं म्हणजे महाराज, मी माझ्या आईला समोर बसून कथा नाही ऐकू दिली. म्हटलं तू काही समोर बसू नको, तू बाजूला बसत जाय बा. ती म्हणे काहून रे, आमच्याकडची भाषा आठीच बसीन, आठीच बसीन, आठी बसीन. जरा कडक होती. पहिला बाया फार कडक होत्या, सासवा. आठीच बसीन म्हणे. काहून माई काय अडचण आहे तुले, माई काय अडचण आहे तुले. अरे मा अडचण काही नाही, पण जसा प्रसंग असला तसा भाव असला पाहिजे ना. तुम्ही कथा सांगत असतो, तू सारखी डोळे पुसत असतं. मला कथा नाही करता येत मा, तू बाजूला बस. माझ्या आईच्या म्हणण्याचा भाव असा होता की मी अडाणी आहे गड्या, मी शाळेत नाही गेली, मला काही समजत नाही तू काय बोलतोय ते. हो, मी अडाणी आहे, मी अडाणी आहे. कथेतले प्रसंग मला नाही समजत रे. पण तुला खरं सांगू का, हे सगळे प्रसंग सांगणारा माझा मुलगा एवढंच मला समजते. हे माझे पण जे आहे ना, हे माझे पण आई वडिलाजवळ जेवढं असेल तेवढं कोणाजवळच नसते, लक्षात ठेवा. खरं सांगा तुम्ही, तुमचे मायबाप जोपर्यंत माहेरामध्ये जिवंत होते तोपर्यंत माहेर तुमच्यासाठी कसं होतं, कसं आहे. प्रेम आहे, नंतरही आहे, सगळे करतायत. पण मला असं वाटते मायबाप मुलीला तर असं वाटते हे जाऊच नाही, जाऊच नाही, यांनी असंच राहावं. माहेरच, मायबाप जिथं असतात त्यालाच माहेर म्हणतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून आमच्या भगिनीने अत्यंत प्रेमाने हे कुटुंब राहिलं. भाऊ भगिनी आजही ते प्रेमाने राहतात. असंच यांचं प्रेम अखंड टिकून राहो. आणि असाच वारकरी संप्रदायाचा दादांचा वारसा हा भविष्यामध्ये आपण नक्की चालवणार, हा चालत राहू. पुढे सुद्धा याचं संक्रमण होत राहू, अशीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय
नित्य कसे अरविंदान राजा मनोवेदिला माझा पंढरीचा वार करी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी मागणे ते एक तुझ प्रती आहे या संताशी निरवी हिची मज दे तुका मने आता उदार तो होय मज ठेवी पाये संता या संताशी निरवी हिची मज दे तुझे काही न मागो. ऐका